श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे भाद्रपद महिन्यातली पौर्णिमा आणि आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे। तर आज पितृपक्षाची पहिली तिथी आहे आणि आपण आपल्या घरामध्ये अशा अनेक चुका करत असतो, तर या चुकांमुळे आपल्याला पितृदोष हे भोगावे लागतात। मग आपण पितृदोष दूर करण्यासाठी खूप मोठे यज्ञ करतो, बरेच उपाय करतो, पण काही ठिकाणी आपण जात सुद्धा असतो आणि तरी देखील जे पितृदोष आहेत तर ते आपल्यावरून दूर होत नाहीत। किंवा कारण पितृपक्षामध्ये आपल्याकडून ज्या काही अशा गोष्टी आहेत किंवा या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडनं झालेल्या असतात आणि त्यामुळेच आपल्याला पितृदोष हा लागत असतो। आणि मग हा पितृदोष जो आहे तर तो इतका प्रखर होऊन जातो की अगदी छोटासा जरी पितृदोष असेल तरी सुद्धा या चुका जर आपण या पितृदोषामध्ये केलेल्या असतील, म्हणजे पितृ पंधरवड्यामध्ये जर आपण या चुका केलेल्या असतील तर तो पितृदोष जो आहे तर तो प्रखर अति जास्त प्रमाणामध्ये होत असतो। तर त्यामुळेच या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला या 15 दिवसांमध्ये आवर्जून टाळायच्या आहेत। आणि पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांचे स्मरण करत असतो आणि पितरांना आपण जेव खाऊ सुद्धा घालत असतो। आणि त्याचप्रमाणे पितरांना आपण जे म्हणजे जी पित्र जी आहे तर जी मरण पावलेली असतात तर या पितरांना आपण त्यांच्या आवडीचं जेवण त्यांना खाण्यासाठी देत असतो। आता प्रत्येकालाच बघा इतका वेळ नसतो की आपल्या पितरांना ते जेवू घालतील, किंवा मग अनेक अशा ज्या अडचणी असतात किंवा सूतक असतं किंवा महिलांना पिरियड्स वगैरे असतात, मासिक धर्म असतो, तर यामुळे काय होतं की आपण या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही किंवा त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो। आणि ज्या वेळेला आपल्याकडून जेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं किंवा आपल्याकडून या काही चुका होतात तर त्यामुळे आपल्याला फळाची पाहिजे त्या प्राप्ती होत नसते। आणि त्यामुळेच मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे किंवा अशा ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये या 15 दिवसामध्ये म्हणजे या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला या चुका करायच्या नाही। आणि या चुकांसोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये ही 2 फळं सुद्धा अजिबात खायची नाही आहेत। त्याचबरोबर आपल्याला काही भाज्या सुद्धा आपल्या घरामध्ये खायच्या नाही आहेत या पितृ पंधरवड्यामध्ये। तर त्यामुळे यावरचा एक प्रॉपर व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत एक शेअर केलेला आहे। आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ आहे, तुम्ही हा जर व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की आवर्जून बघा। आणि तुम्ही ज्या भाज्या आहेत तर त्या या पितृ पंधरवड्यामध्ये खाणं नक्की टाळा। तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर पितृपक्षामध्ये आपले जे पित्र असतात तर त्यांना सद्गती मिळावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो। आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली पाणी टाकणं असेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पितरांसाठी दिवा लावणं असेल, त्याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांसाठी रोज त्यांना जर पाणी देणं असेल तर या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला जे मी काही उपाय सांगत असते तर ते सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून करा। यावरचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करा आणि ते नक्की बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच खूप फायदा होईल। आणि आता आपल्याला या चुका सुद्धा यासोबत टाळायच्या आहेत। त्यामधली पहिली महत्त्वाची चूक म्हणजे पितृ पंधरवड्यामध्ये नख आपल्याला कापायची नाही आहेत। त्याचबरोबर पितृ पंधरवड्यामध्ये आपले केस सुद्धा आपल्याला कापायचे नाही आहेत। पितृ पंधरवड्यामध्ये जी हरभऱ्याची भाजी असते, काळे हरभरे जे असतात तर त्याची भाजी सुद्धा आपल्या घरामध्ये करायची नाही आहे। त्याचबरोबर बघा या दिवसांमध्ये आपल्याला जी उडदाची डाळ असते तर उडदाची डाळ सुद्धा या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला खायची नाही आहे। आपल्याकडनं आपल्या पितरांची विशेष सेवा सुद्धा झाली पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला अनेक प्रयत्न सुद्धा करायचे आहेत। आणि त्यामधला आता ही जी महत्त्वाची चूक जी आहे तर ती आपल्याला अजिबात करायची नाही आहे। आता ही जी चूक आहे म्हणजे आता मी तुमच्यासोबत भाज्या कोणत्या खायच्या नाही आहेत यावरचा एक डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यासोबतच आपल्याला कोणती 2 फळं खायची नाही आहेत। तर बघा जे आवळ्याचं फळ असतं, आवळा हा सर्वांनाच माहिती आहे, तर हा आवळा जो आहे तर तो आपल्याला अजिबात या पितृ पंधरवड्यामध्ये खायचा नसतो। तर हे आवळ्यानंतर दुसरं महत्त्वाचं फळ म्हणजे पियर्स जे फळ आहे तर ते सुद्धा आपल्याला खायचं नसतं, कारण ही जी 2 फळं आहेत तर ती एक नाशपती वनस्पती असते। तर त्यामुळेच आपल्याला ही जी 2 फळं आहेत तर ती अजिबात या पितृ पंधरवड्यामध्ये खायची नाही आहेत। आणि आवर्जून तुम्ही या चुका टाळायच्या आहेत। आपल्या घरामध्ये पितृ पंधरवड्यामध्ये आवळ्याचं फळ आणि पियर्सचं जे फळ असतं तर ते आपल्याला अजिबात चुकून सुद्धा खायचं नाही आहे।
आता यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पितरांना सद्गती मिळवण्यासाठी त्यांना तर्पण देणं सुद्धा खूप गरजेचं असतं. तर मग पुरुषांना वेळ नसेल तर पुरुष असं म्हणतात की महिलांनो तुम्ही करा, किंवा घरी ज्या स्त्रिया असतात तर त्यांना असं म्हणतात की ते तुम्ही करा. पण ही चूक तुम्ही अजिबात करू नका. जर पुरुषांना वेळ नसेल तरी सुद्धा त्यांनी थोडा वेळ काढायचा आहे, कारण हे जे तर्पण आहे आपल्या पितरांना द्यायचं असतं तर ते पुरुषांकडूनच दिलं गेलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर असं वाटत असेल की आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा तर त्यासाठी आपल्याला आपल्या पितरांसाठी पुरुषांनीच तर्पण दिलं हे पाहिजे. आता दुसरं म्हणजे आपल्याला जर पितृदोष असेल तर आपण पितृदोष कसा ओळखू शकतो, तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची भांडणं होत असतात. अगदी छोट्या छोट्या कारणांवरनं खूप मोठमोठ्या प्रमाणामध्ये भांडण हे होत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आपली प्रगती होत नाही, त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती होत नाही. आपण खूप उपाय करतो, खूप सेवा करतो, तरीही आपल्या या उपायाने किंवा या सेवेने आपलं कोणतंही काम होत नाही. तर याचं कारण म्हणजे आपल्याला आपल्या अवतीभोवती जे काही पितृदोष जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. तर त्यामुळेच या पितृपंधरवड्यामध्ये या ज्या काही तुम्हाला मी चुका सांगितलेल्या आहेत तर या चुका तुम्ही आवर्जून टाळायच्या आहेत. त्याचबरोबर ही जी फळं सुद्धा जी दोन तुम्हाला मी सांगितलेली आहे तर ही फळं सुद्धा आपल्याला अजिबात खायची नाही आहेत. आणि पुढची महत्त्वाची सर्वात गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये तुम्हाला ज्या दोन भाज्या मी सांगितलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला अजिबात खायच्या नाही आहेत. तर हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही नक्की बघा. कोणत्या या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या आपल्याला खायच्या नाही आहेत. आणि या ज्या भाज्या किंवा ही जी फळं जी आहेत तर ही आपण खाल्ली तर त्यामुळे आपल्याला काय परिणाम भोगावे लागू शकतात. आणि या जर चुका आपण केल्या तर आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य येतं आणि आपण खूप पैसा कमवतो, पण तो पैसा जो आहे तर तो शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहत नाही, किंवा जो पैसा आहे तर तो टिकत नाही. म्हणजे लक्ष्मी घरातून कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरात न काढता पाय घेत असते, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. तर अशा अनेक अडचणींना आणि अशा अनेक समस्यांना मग आपण सामोरं जातो आणि मग शेवटी आपण थकून जातो आणि शेवटी आपण काहीच उपाय करत नाही आणि कोणतीच सेवा सुद्धा करत नाही. आणि शेवटी आपल्याला काय होतं तर दारिद्र्य जे आहे तर ते आपल्याला भोगावं लागतं. आणि या ज्या काही महत्त्वाच्या चुका असतात तर त्यामुळेच ते आपल्याला आवर्जून टाळायच्या असतात. आणि ह्या जर चुका आपल्याकडनं टाळल्या गेल्या तरच आपला जो पितृदोष आहे तर तो दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो. इतके हे महत्त्वाचे उपाय असतात. आता तुम्ही म्हणाल आम्ही जर या चुका आमच्याकडनं झाल्या तर मग आम्हाला पितृदोष लागेल का? तर बघा, तुम्ही जाणून बुजून या चुका जर केल्या नसतील तर ठीक आहे, पण जर पितृदोषाचा तुम्हाला परिणाम तर भोगावाच लागतो. पण कसं असतं की आपल्याला या जर गोष्टी माहितीच नसतील तर मग आपल्या ज्या चुका आहेत तर आपण खूप जास्त प्रमाणामध्ये करतो आणि मग त्याचा परिणाम काय होतो तर पितृदोषाचे जे भोग असतात तर ते आपल्याला भोगावे लागतात. तर त्यामुळेच या ज्या गोष्टी तुम्हाला जर माहिती नसतील तर तुम्ही त्या माहिती करून घ्या. आणि तुम्ही ज्या या चुका करत आहात तर त्या चुका तुम्ही अजिबात करू नका. त्याचबरोबर या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर या गोष्टी तुम्हाला या पितृपंधरवड्यामध्ये आवर्जून पाळायच्या आहेत. या चुका सुद्धा आपल्याकडनं कळत न कळत होत असतात आणि त्याचा त्रास आपल्याला होतो किंवा पितृदोषांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर त्यामुळेच तुम्हाला मी हे जे गोष्टी आहेत तर त्या सांगत असते. प्रथम आपल्यावरती डोक्यावरती जो काही पितृदोष आहे तर तो दूर करणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये रोज घरामध्ये एक तांब्याभर पाणी ठेवणं असेल किंवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती पाणी टाकणं का होईना, त्यानंतर घरामध्ये रोज आपल्या पितरांच्या नावानं एक दिवा लावणं असेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पितरांसाठी रोज नाही पण पितरांची ज्या वेळेला तिथी असते किंवा तर त्या तिथीला तरी त्यांना तर्पण देणं, या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आवर्जून आपल्याला पितृपक्षामध्ये पाळायच्या असतात. तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि ज्या गोष्टी तुम्हाला पाळायला सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत. त्याचबरोबर कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर या सर्वांची माहिती तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही या गोष्टी नक्की आवर्जून पाळा, त्यामुळे तुमचा पितृदोष पूर्णपणे दूर होईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.